नमस्कार, न्यूज डंकामध्ये आपले स्वागत करतो. अगदी कालच महाराष्ट्राच्या राजकारणात एक असं दृश्य पाहायला मिळालं ज्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांची उपस्थिती आणि मंच कोणाचा तर मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस. आणि आज संपूर्ण महाराष्ट्र संतापून गोंधळून एकच प्रश्न विचारतोय, नेमकं काय चाललंय? महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी अशा प्रकारची राळ उडवण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरेंनी केला. शेवटच्या समयामध्ये राज ठाकरेंनी मराठी मतदारांना आवाहन केलं, ही शेवटची निवडणूक आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. पण निकाल लागला आणि ती लढाई धुळधाण झाली. राज ठाकरेंचे मनावर घेऊन त्यांचे समर्थक सोशल मीडियावर भाजपच्या विरोधात झिम्मा फुगडी घालत होते. अर्वाच्य भाषेत ट्रोलिंग होत होतं. गुजराती, उत्तर भारतीयांविरोधात पोस्ट टाकल्या जात होत्या. एकंदरीत वातावरण पेटवण्याचं काम केलं गेलं. पण दुसऱ्या बाजूला काय दिसतं? राज ठाकरे ईदच्या काळात आमिर खानच्या घरी बिर्याणी खायला जातात. गौतम अडाणी त्यांच्या घरी येतात. अडाणींवर टीका करायची आणि त्यांनाच घरी बोलवायचं, गळ्यात गळे घालायचे. मोहित कंबोज यांच्या विरोधात समर्थक राळ उडवत होते आणि त्याच कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे हजेरी लावतात. मुकेश अंबानीच्या घरातील लग्नात आदित्य ठाकरे यांच्या कुटुंबाची उपस्थिती असते. आदित्य ठाकरे यांचे बंधू तेथे डान्स करतात. आनंदाने सहभाग घेतला जातो, फोटो काढले जातात. मग याचा अर्थ काय? मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे गेले होते. यावरून सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं. त्या म्हणाल्या, सुतावरून स्वर्ग गाठत आहोत. राजकारण वेगळी गोष्ट आहे, सुख दुःख वेगळी गोष्ट आहे. कंबोज यांच्या मुलीशी आमचं वैर असण्याचं काहीच कारण नाही. त्या पुढे म्हणाल्या, जगात इतक्या उलटापालटी होत असताना त्यावर चर्चा करण्याचं सोडून आपण यावर का अडलोय? कंबोज यांना आम्ही याआधीही विरोध केलेला आहे, यापुढेही करू. आमचं नेतृत्व आणि आमच्या कुटुंबियाचं संस्कार चांगले आहेत. युद्धशास्त्रात कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं. राज ठाकरेंचा विरोध सरसकट गुजराती किंवा उत्तर भारतीयांवर नाही आहे. पण मग प्रश्न उभा राहतो, हा विरोध नेमका कोणावर आहे? तर मध्यमवर्गीय कामगार, मॉलमध्ये काम करणारे, वॉचमन, झोपडपट्टीत राहणारे लोक जे सहज टार्गेट होऊ शकतात. आणि जे उच्चभ्रू, श्रीमंत, मलबार हिल, दक्षिण मुंबईत राहणारे ज्यांच्याकडे मर्सिडीज, BMW आहेत, त्यांच्या विरोधात मात्र शांतता. सावध राहा, मराठी माणसा जागा हो, शेवटची इलेक्शन आहे, अशी विधाने करून लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, भावना पेटवायच्या आणि स्वतःला तारणार म्हणून उभं करायचं. पण प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोपांची थोप चालवायची, जनतेला रस्त्यावर उतरवायचं आणि निवडणूक संपली की त्याच लोकांना मिठ्या मारायच्या. मिठ्या मारू नयेत असं मी म्हणत नाही आहे. राजकारणात वैयक्तिक संबंध असतातच. पण मग एकच प्रश्न आहे, लोकांना मूर्ख का बनवताय? तुम्ही वातावरण पेटवायचं, समाजात भिंती उभ्या करायच्या, द्वेष निर्माण करायचा आणि स्वतः मात्र AC हॉलमध्ये कार्यक्रमाला हजेरी लावायची. एकीकडे अंबानीच्या लग्नात आनंदाने सहभागी व्हायचं, उद्योगपतींसोबत फोटो काढायचे आणि दुसरीकडे लोकांना सांगायचं, मराठी माणसा जागा हो, बाहेरचे लोक तुमचे हक्क हिसकावून घेत आहेत. राज ठाकरे अनेक भाषणांमध्ये म्हणालेत, मुंबई ही मराठी माणसाची आहे. इथल्या नोकऱ्यांवर, व्यवसायांवर बाहेरच्यांनी ताबा मिळू नये. गुजरातकडे प्रकल्प वळवले जात आहेत. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जाते. आणि त्यांनी स्टेट प्रश्न विचारला, मुंबईत मराठी माणूस कुठे उरलाय? म्हणजे एका बाजूला आक्रमक भूमिका घ्यायची, मराठी अस्मिता बाहेरच्या विरोधात भूमिका घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला त्याच उद्योगपतींच्या कार्यक्रमात उपस्थिती लावायची, त्यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे. सहज वावर हा विरोधाभास नाही का? एकीकडे अडाणींवर टीका, देश लुटलाय आणि दुसरीकडे त्यांच्यासोबत संबंध. मग लोकांना सांगायचं, गुजरातींवर बोला, भीतीचं वातावरण तयार करायचं आणि स्वतः मात्र वेगळंच वास्तव जगायचं. कंबोज आणि राज ठाकरे का भेटतात? यामागचं गुपित काय हे जनतेने विचारलं पाहिजे. जाहीर मंचावरून सांगायचं, सावध राहा, लढा द्या आणि स्वतः मात्र मिठ्या मारायच्या, हा कोणता प्रामाणिकपणा? कंबोज कोण आहेत? उत्तर भारतीय. आणि एक काळ असा होता जेव्हा उत्तर भारतीयांबद्दल भाषा वापरली गेली, आंदोलनं झाली, संघर्ष झाले, महाराष्ट्राने सगळं पाहिलं आहे. पण आता सोयीप्रमाणे भूमिका बदलायची, वेळ आली की वेगळी भाषा करायची, वेगळी भूमिका घ्यायची. ही वैचारिक भूमिका आहे का की फक्त सोयीचं राजकारण? नेते आणि कार्यकर्ते यांच्यातला फरक आता स्पष्ट दिसतोय. कार्यकर्ते अजूनही भावना घेऊन लढतायत, सोशल मीडियावर भेटतायत, रस्त्यावर उतरायला तयार आहेत. आणि नेते ते मात्र कार्यक्रमांमध्ये भेटतायत, हसतायत, हात मिळवतायत. मग खरं कोण? कार्यकर्त्याचा राग की नेत्याची शांतता? गुजरातींवर टीका करायची पण अंबानीच्या लग्नात नाचायचं, एक सांगायचं आणि दुसरंच करायचं. यातून एक प्रश्न उरतो, वैचारिक बैठक नेमकी काहीतरी कुठे? आणि आज महाराष्ट्रातील जनतेने हा प्रश्न विचारायला हवा. कारण हा फक्त एका वाढदिवसाचा विषय नाही आहे, हा फक्त एका फोटोचा विषय नाही आहे, हा महाराष्ट्राच्या राजकीय प्रामाणिकतेचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये मतदार फक्त मत देणारा नसतो, तो विचार करणारा असतो, तो पाहतो, लक्ष ठेवतो आणि योग्य वेळ आली की उत्तरही देतो.
आज सोशल मीडियावर लढणारे कार्यकर्ते उद्या प्रश्न विचारायला लागले तर काय उत्तर देणार? आज मराठी अस्मितेच्या नावाखाली भावना पेटवल्या तर उद्या त्या भावनांचं काय? त्या भावनांचा वापर फक्त निवडणुकीपुरता होतो का, की खरोखरच काही तत्त्व, काही विचार, काही दिशा होती? जर तत्त्व असतील तर ती सर्वांसाठी समान असायला हवी, मग तो कंबोज असो, अडाणी असो किंवा अंबानी. आणि जर तत्त्वच नसतील तर मग हे सगळं फक्त एक खेळ आहे भावनांचा, मताचा आणि सत्तेचा. म्हणूनच आज गरज आहे ती जागरूक होण्याची, प्रश्न विचारण्याची आणि नेत्याच्या शब्दांपेक्षा त्यांच्या कृतीकडे पाहण्याची. कारण शब्द बदलतात, भूमिका बदलतात, पण कृती सत्य सांगतात. आणि त्या कृतींमधून आज एक स्पष्ट चित्र दिसतंय. राजकारण बदललंय की फक्त त्याची शैली बदलली आहे. आता कदाचित लोकांनी बदलायला हवं. नेत्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर टाळ्या वाजवण्याऐवजी त्याच्या प्रत्येक कृतीचा हिशोब मागायला हवा. कारण लोकशाहीत नेते मोठे नसतात, जनता मोठी असते. नेते बदलतात, पक्ष बदलतात, भूमिका बदलतात, पण जनता जर जागी झाली तर सगळं बदलू शकतं. आणि हा प्रश्न जितक्या लवकर समजेल तितकंच महाराष्ट्राचं राजकारण अधिक प्रामाणिक, अधिक पारदर्शक आणि अधिक जबाबदार राहील. धन्यवाद.